नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी आपला विषय आहे विषय गणित भाग 2। आपण पहिलं प्रकरण समरूपता ह्याचा अभ्यास करणार आहोत। यामधील आपला जो घटक आज अभ्यासणार आहोत तो घटक म्हणजेच सराव संच 1.1 मधली काही उदाहरणे। ही उदाहरणं अभ्यासण्या अगोदर मागच्या भागामध्ये म्हणजेच आधी आपण त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे काही गुणधर्म अभ्यासलेले आहेत। त्याच गुणधर्मांचा अभ्यास करून वापर करून आपल्याला सराव संच 1.1 मधील काही उदाहरणं सोडवायची आहेत। आपण पहिलं उदाहरण अभ्यासूया। एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे। दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे। तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा। ह्या प्रश्नामध्ये आपल्याला आकृती दिलेली नाही। हाच प्रश्न आपण दोन पद्धतीने सोडवू शकतो। एक तर दोन त्रिकोण काढा, त्यांना नावं द्या, पाया आणि उंची हे दाखवा आणि त्यानुसार सोडवा। किंवा पर्याय जो दुसरा आपण ह्या ठिकाणी अभ्यासणार आहोत तो ह्या प्रकारे, समजा एका त्रिकोणाचा पाया B1 बरोबर 9। ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्याला दिलेलं आहे एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे। त्यानुसार आपण समजा एका त्रिकोणाचा पाया ह्या ठिकाणी घेतोय आपण, म्हणून B1 बरोबर 9। तसेच एका त्रिकोणाची उंची H1 बरोबर 5। म्हणजे आपल्याला जे प्रश्नात दिलेला आहे की एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे, त्यानुसार आपण एका त्रिकोणाचा पाया आणि उंची हे चिन्हांच्या स्वरूपात लिहून घेतलं। त्याचप्रमाणे आपण दुसऱ्या त्रिकोणाचा पाया B2 बरोबर 10। प्रश्नामध्ये आपल्याला दिलेला आहे दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10। दुसऱ्या त्रिकोणाचा पाया बरोबर B2 बरोबर 10 आणि त्याच दुसऱ्या त्रिकोणाची उंची दिलेली आहे H2 बरोबर 6। म्हणजे अशा प्रकारे जो भाग आपल्याला दिलेला आहे तो या ठिकाणी आपण अगोदर लिहून घेऊया। अगोदर आपण त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे काही गुणधर्म अभ्यासलेले आहेत। त्यामधील पहिला जो गुणधर्म अभ्यासलेला तो म्हणजेच दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तरा एवढे असते। दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तरा एवढे असतं। हे जे वाक्य आहे हे व्यवस्थित लक्षात ठेवा। त्यानुसार आपल्याला हाच गुणधर्म चिन्हांच्या स्वरूपात लिहायचा आहे। लिहिताना अशा प्रकारे लिहा, A1 छेद A2 म्हणजे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर बरोबर B1 गुणिले H1 पाया गुणिले उंची छेदस्थानी B2 गुणिले H2 म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाचा पाया गुणिले उंची। ह्यामध्ये आपण किमती टाकूया। म्हणून A1 छेद A2 बरोबर B1 ची किंमत 9 गुणिले H1 ची किंमत 5, तसंच B2 ची किंमत 10 गुणिले H2 ची किंमत 6।
आपण ह्या किमती टाकून घेतल्या. ह्या पायरीमध्ये आपल्याला संक्षिप्त गुणोत्तर काढायचं आहे. म्हणजेच 5 ने 10 ह्या संख्येला भागले, म्हणजे 5 एके 5 आणि 5च्या दुप्पट 10. त्याचप्रमाणे 9 आणि 6 ह्या जर संख्या बघितल्या तर ह्या तिनाच्या पटीत येतात. जर अशा प्रकारे जर आपण ह्यांचा गुणाकार भागाकार केल्यानंतर आपल्याकडे अशा प्रकारे पायरी मिळते. म्हणजेच A1/A2 बरोबर 3/4. ज्याला तुम्ही ह्या ठिकाणी 5 ने 10ला भागल्यानंतर उत्तर येणार आहे 2. त्याचप्रमाणे 3 ने 6ला भागल्यानंतर 2 उत्तर येईल. 3 ने 9 ह्या संख्येला भागल्यानंतर 3 उत्तर येईल. म्हणजे 3 गुणिले 1 बरोबर 3 आणि ह्या ठिकाणी राहणारे 2 आणि ह्या ठिकाणी असणारे 2 ह्यांचा गुणाकार येईल 4. म्हणजेच गुणोत्तर येईल 3/4. हवं असेल तर गुणाकार भागाकार ह्या ज्या क्रिया आहेत ह्या वेगळ्या पेजवर करून बघत चला. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर 3/4 आहे हे आपल्याला सांगता येतं. अतिशय साधा सोपा असा प्रश्न आहे. सराव करा, नक्कीच तुम्हाला व्यवस्थित येईल. आणखीन आपण पुढचा प्रश्न बघूया. या ठिकाणी आपल्याला पुढचा प्रश्न आपण घेतोय. प्रश्न क्रमांक 2, ज्याची आकृती आपल्या समोर आहे. दिलेल्या आकृतीमध्ये BC लंब AB, या ठिकाणी BC हे जे चिन्ह आहे त्याला सांगितलं जातं लंब AB, AD लंब AB, BC बरोबर 4, AD बरोबर 8. तर एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण ADB काढा. जर आकृतीत आपण थोडंसं निरीक्षण केलं तर ABC हा झाला त्रिकोण, त्यामध्ये BC ही BC ही उंची आणि AB हा झाला पाया. तसंच दुसरा त्रिकोण ADB, ह्या ठिकाणी AB हा जर पाया पकडल्यास AD ही झाली त्या त्रिकोणाची उंची. उदाहरण सोडवताना आकृती दिलेली आहे तर थोडंसं सोपं जातं. मागे ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे जे आपलं वाक्य आहे ते वाक्य व्यवस्थित लक्षात ठेवा. 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तरा एवढं असते. आतापर्यंत हे वाक्य सर्वांच्या पाठांतर झालं असेल किंवा लक्षात व्यवस्थित राहिलं असेल. मागच्या प्रश्नात ज्याप्रमाणे सूत्र लिहिलं होतं A1/A2 बरोबर B1 गुणिले H1 छेद B2 गुणिले H2 ह्याप्रमाणे लिहिलं तरी चालेल. किंवा आकृतीनुसार जर ह्या ठिकाणी एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण ADB ह्या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. ABC ह्या त्रिकोणाचा पाया, म्हणजे आकृतीमध्ये ABC हा काटकोन त्रिकोण, मध्ये पाया AB आणि उंची आहे BC, म्हणजे AB गुणिले BC पाया गुणिले उंची. त्याचप्रमाणे ADB हा दुसरा त्रिकोण, त्या त्रिकोणामध्ये AB हा पाया आणि AD ही उंची म्हणून AB गुणिले AD. अशा प्रकारे हे आपलं समीकरण झालं. ह्या समीकरणात जर आपण निरीक्षण केलं तर आपलं असं लक्षात येतं की AB आणि AB अंशस्थानी छेदस्थानी समान आहेत. जर ह्यांचा भागाकार केला तर भागाकार आपला येतोय 1. म्हणजेच
एरिया त्रिकोण ए बी सी छेद एरिया त्रिकोण ए डी बी बरोबर बी सी छेद ए डी. कारण ए बी ह्यांचा लोप केल्यास त्या ठिकाणी आपल्याला हे गुणोत्तर मिळतं. आपण पुढच्या पायरीमध्ये बी सीची किंमत टाकूया 4 आणि ए डीची किंमत घेऊया 8. किंमत टाकल्यानंतर आपल्याकडे समीकरण अशा प्रकारचे येईल. एरिया त्रिकोण ए बी सी छेद एरिया त्रिकोण ए डी बी बरोबर 4/8. आता 4 आणि 8 ह्यांचं जर संक्षिप्त गुणोत्तर काढलं तर 4च्या पटीमध्ये 8 येत आहेत, म्हणून त्यांचं गुणोत्तर येईल 1:2. म्हणून एरिया त्रिकोण ए बी सी छेद एरिया त्रिकोण ए डी बी बरोबर 1/2 हे झालं आपलं उत्तर. आणखीन एक प्रश्न आपण बघूया. या ठिकाणी आपल्याला आकृती दिसते. हा प्रश्न क्रमांक आहे 4. दिलेल्या आकृतीमध्ये ए पी लंब बी सी, ए डी समांतर बी सी, तर एरिया त्रिकोण ए बी सी छेद एरिया त्रिकोण बी सी डी काढा. आता हा प्रश्न दिल्यानंतर थोडंसं आकृतीकडे बघा. अगोदर ए पी लंब बी सी, ए पी हा बी सीला लंब आहे आणि दुसरा आहे ए डी समांतर. ह्या दोन उभ्या रेषा यांचा अर्थ आहे समांतर बी सी, म्हणजे ए डी समांतर बी सी. आपल्याला विचारलेलं आहे की एरिया त्रिकोण ए बी सी छेद एरिया त्रिकोण बी सी डी, ए बी सी हा झाला आपला पहिला त्रिकोण ए बी सी, आणि दुसरा आहे बी सी डी हा दुसरा त्रिकोण. अगोदर आकृतीमध्ये शोधा की दोन त्रिकोण कुठे दिलेले आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे. उदाहरण सोडवताना जो आपला गुणधर्म आहे तो व्यवस्थित लिहून घ्या. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची ह्यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तरा एवढे असते. आत्तापर्यंत आपण सराव संच 1.1 मध्ये जी उदाहरणं सोडवतोय त्या प्रत्येक उदाहरणात आपण एकच गुणधर्म शक्यतो वापरण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून तुमच्यासाठी थोडंसं सोपं जाईल, सोयीस्कर जाईल. समीकरण लिहिताना तुम्ही दोन प्रकार लिहू शकता, जे आपण पहिल्या उदाहरणात वापरलं होतं. A1 छेद A2 बरोबर B1 गुणिले H1 छेद B2 गुणिले H2. हा पर्याय एक. किंवा दुसरं, जर आपल्याला आकृती दिलेली आहे त्या आकृतीनुसार त्यांचा पाया आणि उंची हे भाग शोधा आणि त्यानुसार लिहा. म्हणजेच ह्या ठिकाणी एरिया त्रिकोण ए बी सी छेद एरिया त्रिकोण बी सी डी, ए बी सी हा त्रिकोण, त्यामध्ये बी सी हा झाला पाया आणि ए पी ही झाली त्याची उंची. दुसरा त्रिकोण बी सी डी हा दुसरा त्रिकोण. ह्यामध्ये बी सी हा जर आपण पाया घेतल्यास त्याची उंची सुद्धा ए पी हीच राहील. आता प्रश्न पडला असेल काही विद्यार्थ्यांना, ए पी ही त्या त्रिकोणाची उंची का बरं? तर ए डी आणि बी सी ह्या रेषा समांतर, म्हणजे जर ए पी हे अंतर जर मोजलं आणि बिंदू डी पासून अशा प्रकारे आपण जर लंब काढला तर त्या दोघांची उंची म्हणजेच माप म्हणजेच अंतर सारखंच असेल. म्हणून
त्या ठिकाणी समीकरणात बघा बी सी छेद बी सी ह्यांचा जर भागाकार केला तर तो भागाकार येईल 1. त्याचप्रमाणे ए पी छेद ए पी ह्यांचा भागाकारसुद्धा येईल 1. म्हणून एरिया त्रिकोण ए बी सी छेद एरिया त्रिकोण बी सी डी बरोबर 1/1 हे झालं आपलं उत्तर. अशा प्रकारे आपल्याला उदाहरणं सोडवता येतात. उदाहरणं व्यवस्थित बघा आणि त्यानंतर ती सोडवण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला ती उदाहरणं चांगल्या प्रकारे सोडवता येतील.